ना। हाँ उधर पीछे आजा 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 जा रहे उधर रवि ना आजा 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 आहे का तिकडनं आहे का ये पुढे गेला सांगायला अतिशय आनंद होतोय की माननीय मुख्यमंत्री महोदय संग्रहालयाची पाहणी आता आतमध्ये करतायत आणि मीडियाला त्याबद्दलची लिंक नंतर आम्ही देऊच आणि तशी अनाउन्समेंट सुद्धा मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला केलेली होती। त्यामुळे आता अगदी काही क्षणांचाच अवधी आहे, तदनंतर आपल्या मुख्य कार्यक्रमाची इथे सुरुवात होणार आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सगळ्या उपस्थितांचं खूप मनापासून स्वागत। नूतनीकृत केलेल्या डॉक्टर भाऊ दाजी लाड संग्रहालयाचं लोकार्पण या निमित्तानं आपण सगळेजण इथे उपस्थित झालेले आहोत। आम्हाला वरती जागा दिली होती वर घेतलं मी पाठी दिसते त्याला सांग वरती हा सांग ना वरती सांगा त्याला तुम्ही मोये माझ्यामध्ये येणार आहे आता कुठे जाऊ सांग हो बाई तू वरती कर ना थोडं वरती नाही जाऊ शकत ना तेव्हा त्यांचे कॅमेरे आहेत मग आता आम्ही तर काय करू सांग इथे बसायचं होतच नाही येऊन इकडे ना इकडे ना इकडे इकडे ये ना ते गॅप आहे बघ नाही ते गॅप आहे हा नाही इकडे इकडे नाही बा, मागे हा तुम्ही ते गॅप मध्ये ये ना ते बघ ना आहे तो बघ आणि ते गॅप आहे इकडे दोघांच्या गॅप दिली आहेत घरी जाऊ का सांग सर घरी जातो नको 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 स्टेज दिलाय तरी थांबा इथे बस तुम्ही थांबा तुम्ही दादा थांबा बस राजू अभी एडजस्ट करो ना एडजस्ट कर सकते ना मैं क्या 10 फोटो पुढे एक मिनिट हो पुढे घेतो हॉस्पिटल के काम राईट ना मालूम है बघ इकडे अरे असेल खाली करू काय ना भाई हॅलो तू मला सांगायचं माझे ना फोटो मला कोण विचारणार नाही की फोटो मग एवढं काही नाही नाही
बघ तुला त्रास होतोय तर सांग आपण स्क्रीनवरती बघतो आहोतच. लवकरच या मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आगमन होणार आहे. आता आपण बघतोय की मुख्यमंत्री महोदय आज पाहणी करतायत आणि संग्रहालयाबद्दलची महत्वपूर्ण माहिती देखील पुन्हा एकदा जाणून घेत आहेत आणि ते सगळं आपण लाईव्ह इथे स्क्रीनवरती बघतो आहोत. प्रत्यक्ष रूपात आपण सगळ्यांनाच आतून हे बघण्याची इच्छा आहे. कार्यक्रम झाल्यानंतर आपण नक्कीच हा आनंद घेऊ शकणार आहोत. वास्तूची भव्यता, दिव्यता आणि आता आपण पाहिलं तर नूतनीकरण झाल्यानंतरचं तेच वैभव आणखीन किती समृद्ध पद्धतीनं आपल्याला अनुभवता येणार आहे यातून ह्याचा अंदाज आणि अत्यंत भाग्यवान आहोत आपण की ही वास्तू आपल्या मुंबईची एक वेगळी आणि स्वतंत्र अशी ओळख आहे. संग्रहालयाची पाहणी झाल्यानंतर सगळे मान्यवर आपल्या मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. एकूणच हे क्षण जे आहेत, जे आत होत आहेत, ते क्षण आपण इथे बसून काही अंशी तरी अनुभवतो. नूतनीकृत केलेल्या डॉक्टर भाऊ दाजी लाड संग्रहालयाचं लोकार्पण आणि तो महत्वपूर्ण असा सोहळा आपण सगळेच जण इथे साजरा करणार आहोत आणि त्या निमित्तानं सगळी मीडिया इथे उपस्थित आहेत. आपण सगळेच जण इथे जमलेले आहात. काही वेळातच मान्यवर इथे मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी येतील. ज्या संग्रहालयाला 2005 मध्ये युनेस्कोचा सांस्कृतिक संवर्धन क्षेत्रातील उत्कृष्टतेचा पुरस्कार लाभलेला होता, त्याचं हे नूतनीकरण पुन्हा एकदा झालेलं आहे. मला असं वाटतं की अशा पवित्र वास्तूत आल्यानंतर त्या वास्तूबद्दलची कृतज्ञता आपण कशा पद्धतीनं व्यक्त करू शकतो, तर ती म्हणजे आपले दोन्ही हात आत्ता तरी मोकळे आहेत. नंतर कदाचित आपण ते क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपणार असू, पण या मोकळ्या हातांनी एक वाद्य आपण नेहमीच आघाताने वाजवू शकतो आणि ते म्हणजे आपल्या दोन हातांच्या जोरदार टाळ्या. एकूणच कार्यक्रमामध्ये चैतन्याचे रंग आणि उत्साह
निर्माण करणाऱ्या या टाळ्या असतात आणि तुम्ही नक्कीच हा प्रतिसाद देणारच आहात, पूर्णपणे खात्री आहे. थोड्याच वेळात मान्यवर इथे उपस्थित होतील आणि आपण सगळेच जण त्यांची खूप आतुरतेनं वाट बघतोय. मला माहितीये की आज जे काही सुंदर भव्य दिव्य आहे ते बघत असताना बाहेर येण्याची कदाचित ती जी वेळ आहे ती थोडी लांबलीही जाईल, कारण उत्कट भव्य जे कायम असतं ते आपण नेहमीच त्याचं स्वागत करत असतो आणि ते किती साठवावं मनात, किती भरून घ्यावं आणि काय सुंदर पद्धतीनं बृहन्मुंबई महानगरपालिकेने हे सगळं जतन केलेलं आहे. या सगळ्या बाबतीतला अभिमान, हे सगळेच क्षण जे आहेत ते आज प्रत्यक्ष रूपात आपण इथे अनुभवायचे आहेत. आपल्या प्रत्येकाचं लक्ष काही प्रमाणात स्क्रीनवर देखील आहे, कारण आपण आत नाही आहोत पण आज जे काही घडतंय ते आपल्याला तिथे बघता येतंय. आता मी आहे पण कधी कधी मी पण असते. मान्यवरांचं व्यासपीठावरती आगमन होत आहे आणि त्यांच्या येण्यासह आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं इथे स्वागत करणार आहोत. आजच्या सोहळ्यातले सगळे सन्माननीय मान्यवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्रीयुत देवेंद्रजी फडणवीस, यासोबतच मंत्री कौशल्य विकास, नाविन्यता, रोजगार, उद्योजकता आणि संशोधन माननीय श्रीयुत मंगल प्रभातजी लोढा, हे सगळेच मान्यवर आता मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी येत आहेत. यासोबतच उपस्थित आहेत खासदार माननीय श्रीयुत मिलिंदजी देवरा, आपले सगळे मान्यवर इथे मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी आता मंचावरती येत आहेत आणि जोरदार टाळ्यांच्या गजरात, उत्साहात, चैतन्यात आपण त्यांचं स्वागत करूया. सर्व सन्माननीय मान्यवर या मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सगळ्याच उपस्थितांनी बसून घ्यावं, आसनस्थ व्हावं अशी आपणास विनंती देखील करते. सर्व मान्यवरांना आणि उपस्थितांना विनंती आहे, राज्यगीताच्या सन्मानार्थ आपण सगळ्यांनी उभं राहावं. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा.
अभिमानाची लेणी ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निधळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही रक्तदान तो महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा यानंतर मान्यवरांचं औपचारिक स्वागत इथे होणार आहे. सगळ्यात आधी महापालिका आयुक्त तथा प्रशासक माननीय भूषण गगराणी सर, मी आपणास विनंती करते की आजच्या सोहळ्यातली अत्यंत सन्माननीय उपस्थिती अतिथी माननीय श्रीयुत देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, यांचा आपण इथे सत्कार करावा. यानंतर मी डॉक्टर अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त शहर, आपणास विनंती करते आपण माननीय श्रीयुत मंगल प्रभातजी लोढा यांचा इथे सत्कार करावा. मंत्री कौशल्य विकास आणि नाविन्यता, रोजगार, उद्योजकता आणि संशोधन माननीय श्रीयुत मंगल प्रभातजी लोढा. यानंतर मी पुन्हा एकदा जोशी मॅडम आपणास विनंती करते खासदार माननीय श्रीयुत मिलिंदजी देवरा यांचा देखील आपण सत्कार करावा. मी जोशी मॅडम आपणास पुन्हा एकदा विनंती करते आमदार राजहंस सिंग यांचा आपण इथे स्वागत आणि सत्कार करावा. यानंतर लगेचच कार्यक्रमातली अत्यंत महत्वाची अशी सुरुवातीची मांडणी, त्यात प्रास्ताविक हा महत्वाचा भाग असतो. मी प्रास्ताविकासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषणजी गगराणी सर आपणास विनंती करते आपण प्रास्ताविक ठेवावं. नमस्कार. भाऊ दाजी लाड संग्रहालय म्युझियम, जे राणीच्या बागेमध्ये आहे मुंबईच्या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी, त्याचं लोकार्पण करण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित असणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब, मंत्री महोदय श्री मंगल प्रसादजी लोढा, श्री मिलिंद देवराजी, आमदार श्री राजहंसजी, श्री महेश बालदीजी, श्रीमती यामिनी जाधव, या ठिकाणी उपस्थित असणारे तस्निमा मेहता, विकास दिलावरी, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं काम झालेलं आहे, महानगरपालिकेतील माझे सहकारी अधिकारी अश्विनी जोशी, अमित सैनी, सर्व इतर अधिकारी आणि कला क्षेत्रातील ज्या क्षणाची आपण वाट पाहत होता ते क्षण अनुभवायला या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मुंबईकर. मला आठवतं 2017 साली मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर एका कॉन्फरन्ससाठी रशियाला गेलो होतो आणि आमच्या अभ्यास दौऱ्याचा भाग म्हणून सेंट पीटर्सबर्गच्या हर्मिटाज म्युझियमला आम्ही भेट दिली होती. आणि त्या भेटीच्या दरम्यान बोलता बोलता मुख्यमंत्री त्यावेळेला असं म्हणाले होते की अरे, अशा दर्जाचं एक संग्रहालय म्युझियम आपल्याकडे का नाही बनत. मला वाटतं की त्यांनी त्यावेळेला जो शेरा दिला होता, जे निरीक्षण केलं होतं, त्या हर्मिटाज म्युझियमची
एक छोटी प्रतिकृती भारतीय संस्कृतीमध्ये, मुंबई संस्कृतीमध्ये कशी आपल्याला दाखवता येईल हे या निमित्तानं आम्ही मुंबईकरांना आणि तमाम महाराष्ट्रातल्या सर्व लोकांसमोर पेश केलेला आहे. हर्मिटाज म्युझियम देखील किंवा युरोपमधले सगळे मुख्य जे काही संग्रहालय असतील त्याच धर्तीवरती याची पूर्ण रचना आहे. ते म्युझियम जे होतं सर आपल्याला आठवत असेल सेलेडॉन ग्रीन मध्ये होतं, तर धिस ऑल्सो इज इन सेलेडॉन ग्रीन. आणि त्याची सर्व रचना आणि मला वाटतं की अत्यंत दर्जेदार आणि अत्यंत मुंबईच्या मोक्याच्या ठिकाणी गेल्या 4 वर्षापासून जे वेगवेगळ्या कारणामुळे बंद होतं, त्याच्यामध्ये कोविड असेल किंवा त्याचप्रमाणे काही आपल्याला या ठिकाणी दुरुस्त्या करायच्या होत्या, या सगळ्यांच्या या सर्व गोष्टी पूर्ण झाल्यानंतर मुंबई महापालिकेला अत्यंत अभिमान आहे की हे अत्यंत दर्जेदार संग्रहालय, ज्याच्यावरती मुंबई महापालिकेने रिस्टोरेशनसाठी जवळपास 3 कोटी रुपये खर्च केलेले आहेत आणि त्याचे सर्व आपल्याला आज मुंबईकरांना हे उपलब्ध करून आम्ही देतो आहोत. मुंबईच्या पर्यटनावरती जे 4 वर्षापूर्वी एक भाग होता तो अधिक चांगल्या पद्धतीने, अधिक दर्जेदार पद्धतीने लोकांना उपलब्ध होईल. याचबरोबर या ठिकाणी कला, संस्कृती यांच्याशी संबंधित असणाऱ्या अनेक घटना आणि इव्हेंटचं या ठिकाणी आम्हाला या पुढच्या येत्या काही काळामध्ये आयोजन करायचं आहे. भाऊ दाजी लाड हे पुराणवस्तू आणि त्याच्यामधला अभ्यास असणारं अत्यंत मोठं व्यक्तिमत्व होतं आणि मुंबईच्या जडणघडणीमध्ये ज्या मोजक्या लोकांचा समावेश आहे त्याच्यामध्ये त्यांचं नाव अत्यंत आदराने आणि अभिमानाने घेतलं जातं. मला वाटतं हे अत्यंत समयोचित आहे की आपण हे संग्रहालय आजपासून मुंबईकरांना आणि सर्वांना खुलं करतो आहोत. याचा जास्तीत जास्त उपयोग सर्वांनी करून घ्यावा. पुन्हा एक वार या संग्रहालयाच्या नूतनीकरणाशी संबंधित असणाऱ्या सर्व व्यक्तींचं मी मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतोय की 2023 मध्ये नूतनीकरणाचं काम सुरू झालं होतं आणि अवघ्या 18 महिन्यांमध्ये सगळी जी जबाबदारी होती ती अत्यंत सुंदर रीतीनं संपन्न झालेली आहे. ती म्हणजे भूषण गगराणी सरांच्या नेतृत्वात. एकदा यासाठी आपण सरांचं खूप खूप अभिनंदन करूया. यानंतर 2 अत्यंत महत्वाचे सन्मान इथे होणार आहेत. सगळ्यात आधी माजी आमदार यामिनी जाधव आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष श्रीयुत यशवंत जाधव या दोघांना मी विनंती करते आपण मंचावरती यावं. आणि हे दोघंही मुख्यमंत्री महोदयांचं आज इथे औपचारिक स्वागत सत्कार या दोन्ही गोष्टी करतायत. जोरदार टाळ्या होऊ द्या. महानगरपालिका आयुक्तांचा देखील इथे सत्कार होतो आहे आणि धन्यवाद. यापुढे नूतनीकरण प्रकल्पाचे सल्लागार म्हणून वास्तुविशारद श्रीयुत विकास दिलावरी यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं हे कार्य केलेलं आहे. त्यांचा आपण इथे सत्कार करणार आहोत. त्यामुळे त्यांनी देखील कृपया स्टेजवरती यावं, व्यासपीठावरती यावं अशी आपणास विनंती करते. मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन की आपण हा सत्कार करावा. श्रीयुत विकास दिलावरी यांचा इथे सत्कार मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते होतोय. एकूणच ही भव्यता दिव्यता ज्यांच्या एकूणच मार्गदर्शनात झाली. यानंतर कंत्राटदार एम देवांग यांना देखील विनंती आहे आपण देखील स्टेजवरती यावं.
मी मुख्यमंत्री महोदयांनाच विनंती करीन की आपण हा देखील महत्वाचा सत्कार करावा. कंत्राटदार एम देवांग. आणि आता यानंतर आजच्या या संपूर्ण कार्यक्रमातले सुवर्ण विचार, सुवर्ण मनोगत असं मी ज्यांच्याबद्दल सांगेन, अर्थात मी पुढच्या मनोगतासाठी इथे आमंत्रित करते मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांना. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज नूतनीकृत डॉक्टर भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या लोकार्पण समारोहामध्ये मंचावर उपस्थित माझे सहकारी मंत्री मंगलप्रभात लोढाजी, खासदार मिलिंद देवराजी, आमदार राजन ससिंगजी, महानगरपालिका आयुक्त भूषण गगरानीजी, अश्विनी जोशी, डॉक्टर अमित सैनी, श्रीमती तस्मीन मेहता, या ठिकाणी उपस्थित श्री महेश बालडी, श्रीमती यामिनी जाधव, श्री यशवंत जाधव, वास्तुविशारद विकास दिलावरी, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की भाऊ दाजी लाड संग्रहालय जो मुंबईच्या एकूण इतिहासामध्ये ज्या संग्रहालयाची एक अत्यंत अग्रणी अशा प्रकारची भूमिका आहे, हे संग्रहालय त्याच्यामध्ये सर्व प्रकारचं काम करून नूतनीकृत करून मुंबईच्या आणि देशाच्या जनतेकरता खुलं झालेलं आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्रातलं हे सर्वात जुनं आणि देशातलं तिसरं सर्वात जुनं अशा प्रकारचं संग्रहालय आहे. आणि कुठल्याही शहराची श्रीमंती ही तिथल्या इमारतींवर अवलंबून नाही आहे, तिथे रस्ते किती मोठे आहेत याच्यावर अवलंबून नाही आहेत, किती श्रीमंत लोक राहतात याच्यावरही अवलंबून नाही आहे. तर एखाद्या शहराची श्रीमंती तिथले संग्रहालय कशी आहेत याच्या आधारावर खरं म्हणजे जगामध्ये ठरवली जाते. जगातली जी उत्तम शहरं मानली जातात, या प्रत्येक उत्तम शहरामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारची संग्रहालये आपल्याला पाहायला मिळतात. कारण ही संग्रहालय ही सभ्यतेचं प्रतीक असतात, संस्कृतीचं प्रतीक असतात, इतिहासाचं प्रतीक असतात. कुठल्याही सभ्यतेमध्ये त्या सभ्यतेचा विकास कसा झाला, त्याच्यामध्ये काय काय बदल झाले, कुठल्या काळामध्ये कशा प्रकारचे व्यवहार होते, कशा प्रकारचा व्यापार होता, कशा प्रकारचे खेळ होते, कशा प्रकारची युद्धनीती होती, या सगळ्या गोष्टी इतिहासाकरता आणि भविष्याकरता अत्यंत महत्वाच्या असतात. आणि या सगळ्या गोष्टी त्या समाजाची रचना आणि त्या समाजाचा एक विकास आपल्यासमोर मांडत असतात. आणि म्हणूनच अशा प्रकारच्या संग्रहालयाच्या माध्यमातून हा जो काही आपला संपूर्ण विकासाचा मार्ग आहे, हा येणाऱ्या प्रत्येक पिढीला समजला पाहिजे, तो त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, याकरता अशा प्रकारची संग्रहालय ही अत्यंत आवश्यक असतात. खरं म्हणजे आपला भारत देश हा त्या बाबतीत थोडा दुर्दैवी राहिला, कारण जगातली सर्वात जुनी कंटिन्युअस सिव्हिलायझेशन म्हणून भारतीय सभ्यतेकडे पाहिलं जातं. ज्यांना जगातल्या जुन्या सिव्हिलायझेशन्स मानलं जातं त्याही 4000-5000 वर्षापेक्षा जुन्या नाही आहेत. पण आज आमच्याकडे मोंजदाडो हरप्पा असेल किंवा राखीगडी असेल किंवा बिरान्ना असेल, या ठिकाणी संपूर्ण विकसित अवस्थेतल्या
ज्या सभ्यतांचे अवशेष सापडले, ज्याला आपण सिंधू सभ्यता म्हणतो, हे किमान 10,000 वर्षापूर्वीचे आहेत. म्हणजे जेव्हा जगातले अनेक देश हे कदाचित अश्मयुगात होते, अशा परिस्थितीमध्येही संपूर्ण विकसित व्यवस्थेतली नगरं ही 10,000 वर्षापूर्वी आमच्याकडे होती, ज्या नगरांमध्ये स्थापत्य कलेचा संपूर्ण आविष्कार पाहायला मिळायचा, ज्या ठिकाणी उत्तम इमारती होत्या, बहुमजली इमारती होत्या, ज्या ठिकाणी ड्रेनेजेसची व्यवस्था होती, ज्या ठिकाणी सर्व प्रकारचे बाजार होते. त्यामुळे ही जी काही आमची एक मला असं वाटतं मोठी धरोहर आहे, ही दुर्दैवाने आक्रमणांमुळे किंवा अनास्थेमुळे आम्ही ती अशा प्रकारच्या संग्रहालयांमध्ये रूपांतरित करू शकलो नाही किंबहुना त्या संदर्भात त्याचं जे कन्झर्वेशन आहे हे आपण योग्य प्रकारे करू शकलो नाहीत. पण मला या गोष्टीचा आनंद आहे की अलीकडच्या काळामध्ये आपल्याही देशामध्ये या संदर्भात मोठ्या प्रमाणात जागृती झाली आहे आणि अनेक अशा प्रकारचं काम करणारे लोक ज्यांच्याशी मी चर्चा करतो ते तर असं म्हणतात की अशा प्रकारच्या सिव्हिलायझेशनची खाण भारत आहे. भारतामध्ये तुम्ही जिथे उत्खनन कराल त्या ठिकाणी तुम्हाला सिव्हिलायझेशन सापडेल. अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की अशा प्रकारची संग्रहालय ही अत्यंत महत्वाची आहे. आपल्याला कल्पना आहे की भाऊ दाजी लाड हे खरं म्हणजे ग्रँड मेडिकल कॉलेजच्या पहिल्या बॅचचे डॉक्टर होते आणि अतिशय प्रथितयश अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. पण संपूर्ण जीवन त्यांनी आपल्या समाजाकरता त्या ठिकाणी घालवलं. अनेक भाषा त्यांना यायच्या, संस्कृत त्यांना चांगली यायची, इंग्लिश, मराठी, गुजराती अनेक भाषा त्यांना यायच्या आणि विशेषतः ज्या काही जुन्या लिपी होत्या, जुनी नाणी होती, या सगळ्या गोष्टींचा संग्रह करणं आणि त्यासोबत त्या गोष्टी ज्या आहेत त्या समजून घेणं किंवा त्याचं इंटरप्रिटेशन करणं ही देखील त्यांच्याकडे कला होती. आणि म्हणूनच ज्यावेळी अशा प्रकारचं हे संग्रहालय बांधण्याचा निर्णय झाला त्यावेळी त्याच्यामध्ये त्याच्याकरता निधी जमा करणे, कारण सरकारने केवळ हे बांधलं नाही तर जनतेने पैसा देऊन त्या काळामध्ये बांधलं, तर तो निधी जमा करण्यामध्ये त्यांचा एक मोठा वाटा होता, महत्वाचा वाटा होता. आणि त्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या ज्या गोष्टी होत्या त्या त्यांनी या संग्रहालयाला दिल्या. अनेक दुर्मिळ वस्तू या संग्रहालयाकरता त्यांनी मिळवल्या आणि म्हणूनच मला असं वाटतं की 1975ला हा निर्णय झाला की या संग्रहालयाला त्यांचं नाव द्यायचं आणि या संग्रहालयाचं नाव डॉक्टर भाऊ दाजी लाड अशा प्रकारचं नाव हे झालं. आणि अतिशय मला असं वाटतं चांगला योगायोग आहे की आज 50 वर्षानंतर तेच संग्रहालय पुन्हा नूतनीकृत अशा प्रकारच्या या सगळ्या वास्तूमध्ये आणि पद्धतीमध्ये पुन्हा जनतेकरता खुलं करण्यात येत आहे. मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये मुंबईमध्ये जे काही पर्यटक येतात त्या पर्यटकांकरता एक आकर्षण म्हणून हे जे काही संग्रहालय हे असेल. आम्ही थोडक्यात संग्रहालय या ठिकाणी बघू शकलो. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की समकालीन मुंबई ही आपल्याला या संग्रहालयामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. जीवन पद्धती पाहायला मिळते, मुंबईचे वैशिष्ट्य पाहायला मिळतात, आपली मंदिरं, देवदेवता त्या काळी कशा प्रकारची जीवन पद्धती होती ही आपल्याला पाहायला मिळते. दुर्मिळ छायाचित्र, दुर्मिळ स्क्रिप्ट्स अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामुळे एकूणच भारतीय जीवनमानाचा एक वेगळ्या प्रकारचा अनुभव या संग्रहालयाच्या माध्यमातून आपण घेऊ शकतो. मी मुंबई महानगरपालिकेचं अतिशय मनापासून अभिनंदन करेन की महानगरपालिकेने हा प्रकल्प हातामध्ये घेतला आणि याचे आर्किटेक्ट असतील, ज्यांनी काम पूर्ण केलं ते असतील, सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की यू हॅव डन अ वंडरफुल जॉब. म्हणजे अतिशय सुंदर अशा प्रकारचं रेस्टोरेशन आपण सगळ्यांनी केलेलं आहे. पाहिल्यानंतर त्याची जी क्वालिटी आहे, त्याचा जो दर्जा आहे हा अतिशय उत्तम अशा प्रकारचा दर्जा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता भविष्यातही मला असं वाटतं की याचे जे क्युरेटर असतील ते याचा जो काही दर्जा आहे तो राखतील. कारण आपल्याकडे एकदा ओपन झाल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात जनता ते पाहण्याकरता येते की अनेक वेळा त्याला जे काही म्हणजे एक सॅनिटाईज करणं जो विषय असतो तो राहून जातो.
आणि मग त्यातनं थोडी त्याच्यामध्ये खराबी येते तर ती येणार नाही हा मला विश्वास आहे. त्यामुळे जेवढं सुंदर हे आज आपल्याला दिसतंय 2 वर्षांनी 5 वर्षांनी आपण गेलो तर ते त्याहीपेक्षा अधिक समृद्ध आपल्याला दिसेल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. महानगरपालिकेचं मनापासून अभिनंदन करतो आणि या चांगल्या कार्यक्रमाकरता मला निमंत्रित केलं त्याबद्दल आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद देवेंद्रजी. त्यानंतर आभार प्रदर्शनासाठी उपआयुक्त उद्याने व सुरक्षा श्रीमती चंदा जाधव यांना आमंत्रित करते. मुंबईचा पुरातन सांस्कृतिक वारसा कला इतिहास उघडून दाखवणारे डॉक्टर भाऊदाजी लाड संग्रहालयाचे आज नूतनीकरण मागच्या महिन्यात पूर्ण झालेलं आहे आणि आज माननीय मुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या संग्रहालयाचे लोकार्पण झाले आहे. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानते की आपण वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दल आपले खूप आभार. या लोकार्पण